चालू आपल्याला डिफरन्शिएशन वरती एमसीक्यू चालू आहे. तर हे वगैरे समजा आपण ह्याला f ऑफ x म्हणूया. f ऑफ x किती आहे बघा ते x रेज टू 5 मायनस cos x अपॉन किती रे हे sin x आहे. तर डायरेक्टली याचं लिमिट f डॅश ऑफ x किती आहे मुलांनो हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे. क्वोशंट वापरा. डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह काढा. किती येतो रे x रेज टू 5 चा किती येतो रे 5x रेज टू 4 येतो मायनस cos चा किती येतो मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस झालं प्लस डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह काढला मायनस न्यूमरेटर ठेवला x रेज टू 5 मायनस cos x ठेवला आणि डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह काढला. sin चा डेरिव्हेटिव्ह किती येतो cos x येतो. अपॉन काय झालं रे sin स्क्वेअर x म्हणा किंवा असं म्हणता येतं किंवा असं सॉल्व्ह हा वर इथे लिहिता येतो असं लिहिता येतं. ठीक आहे. आता मी काय केलं हा वर्ग असं लिहितो इथं काय होतं रे तर काय हे sin स्क्वेअर x. आता ह्या sin ने ह्याला मल्टिप्लाय करा किती येतो रे 5 x रेज टू 4 इथे किती आहे sin x आहे. ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा किती येतो रे sin स्क्वेअर काय येतो x येतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा रे काय होतं हे मायनस किती रे x रेज टू 5 आहे हे मायनस आता तरी ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा तर काय होतं काय होतं x रेज टू 5 काय येतं रे cos x येतो. हे मायनस मायनस प्लस झालं हे cos स्क्वेअर आणि किती होतो cos स्क्वेअर x होतो. इथं मग अडचण झाला का काही अडचण नाही. आता पुढे बघा रे काय म्हणतो इथे बघा sin स्क्वेअर x प्लस किती रे cos स्क्वेअर x याची किंमत किती 1 आहे. मी काय लिहितो 5x रेज टू 5 into x रेज टू 4 sin x आहे मायनस x रेज टू 5 किती रे cos x आहे आणि याची किंमत किती झाली याची आणि याची किंमत किती झाली 1 झाली. अपॉन किती आहे sin स्क्वेअर x आहे. ओके याच्यातून x रेज टू 4 कॉमन काढता येईल. x रेज टू 4 कॉमन काढला तर 5 sin x मायनस किती रे x cos x प्लस 1 अपॉन किती आहे sin स्क्वेअर x आहे. what is this is f dash of x काय झालं ते f dash of x झाला. असं दुसरं तुम्हाला इथे काही दिसत नाही म्हणून काय लिहायचं एक सेकंड थांबा बरोबर काय काही नाही. ठीक आहे जरी झालं तरी कोणतं येत नाही का जरी ह्याने याला मागलं तरी उत्तर येत नाही आहे का नाही. एवढ्याच ऑफ एक्स बरोबर काय रे पोरांनो एवढ्याच ऑफ एक्स बरोबर काय सांगायचं आन्सर कोणता आला हे डी आला. इकडे सांगा बोलताय किती आहे x स्क्वेअर प्लस 1 इनटू किती आहे रे cos x आहे. इथं काय करायचं प्रोडक्ट वापरायचं प्रोडक्ट u y u into v आहे की नाही. पहिल्याला ठेवा दुसऱ्याचा काढा आधी दुसऱ्याला ठेवा पहिल्याचा काढा. f of x बरोबर हे f dash of x काय रे पहिल्याला ठेवा याला ठेवा x चा वर्ग प्लस 1 ला ठेवा आणि cos चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे मायनस sin x होतो. किती होतो मायनस sin x होतो प्लस काय करायचं cos x केलं आणि x स्क्वेअर प्लस 1 चा किती होतो रे 2x येतो. किती येतो 2x येतो. मग काय करा तुम्ही आता किती ह्याला मल्टिप्लाय करा काय झालं ते मायनस sin x x स्क्वेअर झाला. ओके
sin x झालं sin x झालं प्लस इथे किती आहे 2x cos x आहे. what is this this is the f dash of x झालं. ओके इथे याला मल्टिप्लाय करा मायनस sin x of x स्क्वेअर प्लस into minus sin x प्लस 2x cos x झालं. what is this is the f dash of x. हे काय झालं रे f dash of x झालेला आहे. ओके बरं इथून आपल्याला काय करता येईल पोरांनो काय करता येईल रे एक काम करा जे पहिले लिहा आहे काय करा पहिले लिहा इथे किती आहे 2x cos x पहिले लिहिलं नाही का आणि या दोघातून मायनस काय करा रे sin x कॉमन काढा नाही का काय काढा मायनस कॉमन काढा इथं आतमध्ये काय राहतो रे हे x चा वर्ग आणि हे प्लस किती पण नाही इथं काय लिहायचं sin x लिहायचं नाही का. मी काय केलं पहिलं हे घेतलं 2x cos x घेतलं आणि या दोघातून मायनस कॉमन काढल्यामुळे x वर्ग आणि इथं प्लस 1 आणि sin इकडे लिहिलं ठीक आहे नाही. अशा पद्धतीने तुमचा आन्सर किती आला 2x cos x मायनस x प्लस 1 इंटू किती आहे sin x 2x cos x मायनस x प्लस 1 इंटू sin x ऑप्शन कोणता तुमचा पहिला आलेला आहे. ओके अशा पद्धतीने तुमचा आन्सर कोणता आलेला आहे ऑप्शन 1 आलेला आहे. ओके लक्ष पुढे द्या. आता इकडं तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे काय माहिती का डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला कसा रे f dash of x is equal काय आहे f of x plus h minus f of x upon काय रे h असा एक फॉर्म्युला आपल्याकडे लिमिट s टेंडिंग टू 0 हे फॉर्म्युला आहे. f dash of x is equal to limit x tends to 0 f of x plus h minus f of x upon किती आहे h हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे की मग इथं तिने तुम्हाला काय दिलं रे तोच दिलेला आहे. इथं खरं तरी इथं पुढे तुम्हाला f dash of हे वगैरे ते f dash कोण आहे इथं f dash of x x च्या ठिकाणी हे ठेवायचे काय ठेवायचे 3 ठेवायचे काय ठेवायचे रे 3 ठेवायचे. लिमिट x टेंडिंग टू काय घेते तर 3 घ्यायचं आहे. इथं काय घ्यायचं आहे x इंटू f ऑफ किती आहे 3 आहे मायनस 3 इंटू किती आहे रे f dash of x आहे अपॉन किती आहे x मायनस किती आहे 3 आहे. परंतु इथं काय लिहिलं f dash of x च्या ठिकाणी मी ते काय ठेवलं रे 3 ठेवलं काय ठेवलं 3 ठेवलं f dash of 3 झालं. मग आता जिथं जिथं x आहे तिथं काय रे x आहे तिथं काय ठेवा 3 ठेवा ना काय ठेवा त्याच्यामध्ये काय पहा प्रॉब्लेम मध्ये काय तुमचा हा बोला एक सेकंद प्रॉब्लेम काय थोडासा f of 3 म्हणजे 4 f dash of 3 म्हणजे 1 then limit x tends to 3 x f of 3 minus 3 into f dash of x equal to किती म्हटलं x minus 3 आहे ना 3 minus 3 इथे काय दिलं तुम्हाला इथं काय दिलं एक काम करा जास्त डोके न लावता काय करा जो दिलेला प्रॉब्लेम आहे तोच लिहायचा दिलेला जो प्रॉब्लेम आहे ना तोच घ्यायचा आहे. हे बघा रे काय दिला प्रॉब्लेम दिला हा दिला हा कोणता आहे लिमिट x टेंडिंग टू 3 x
इंटू एफ डॅश ऑफ 3 मायनस किती आहे 3 इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन किती आहे एक्स मायनस 3 आहे. चला आता आपल्याला काय करायचे स्टुडंट्स, जेव्हा जेव्हा असा प्रॉब्लेम आला तेव्हा पहिल्या प्रथम लिमिट ठेवून पहा. लिमिट ठेवून पहा म्हणजे x टेंडिंग टू 3 म्हणजे ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 3 ठेवून पहा. जर उत्तर 0 आलं, वरचं 0 खालचं 0 आलं, तेव्हा काय करायचं रे, एल हॉस्पिटल रूल वापरायचा. काय वापरायचा? एल हॉस्पिटल रूल वापरायचा. मग मी काय केलं स्टुडंट्स, इथं मी 3 ठेवलं. 3 मायनस 3 काय झालं, डिनॉमिनेटर 0 झाला. 3 मायनस 3 काय झाला रे, डिनॉमिनेटर किती झाला 0 झाला. इथं किती ठेवा रे, 3 ठेवा. 3 इंटू काय झालं 3 इंटू एफ डॅश ऑफ 3. इथं काय झालं 3 इंटू एफ ऑफ 3 ते पण 0 झालं. अंश पण 0 छेद पण 0 झालं. म्हणजे काय करा तुम्ही, एल हॉस्पिटल रूल वापरा. आता एल हॉस्पिटल रूल काय असतं नेमकं, काय असतं माहिती आहे का, वरच्याचा काढायचा डेरिव्हेटिव्ह, खालच्या काढायचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं एफ ऑफ 3 कॉन्स्टंट आहे, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो रे, 1 येतो. किती येतो 1 येतो. 1 इंटू काय झालं ते 3 झालं. इथं कसं आहे रे, 3 कॉन्स्टंट आहे. एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय झाला, एफ डॅश ऑफ एक्स झाला. समजलं आपण? हां, हे कॉन्स्टंट आहे. जसं 2x आहे, 2x 2 कॉन्स्टंट आहे, 2 ला ठेवतो आणि xच काढतो आपण. किती येतो रे 1 येतो. तसं एफ ऑफ 3 कॉन्स्टंट आहे ठेवलं, x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 आला. 3 कॉन्स्टंट आहे, एफ ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह झाला एफ डॅश ऑफ x झाला. x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे 1 होतो. मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 0 होतो. इकडे अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह काढला. आता उत्तर डिनॉमिनेटर मध्ये काय होत नाही, 0 होत नाही. मग आता काय करा स्टुडंट्स, या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 3 ठेवावं. त्या ठिकाणी 3 ठेवा. काय होतं बघा रे पोरांनो, काय होतं याचं बघा, की झालं एफ ऑफ 3 मायनस किती झालं रे 3 इंटू एफ डॅश ऑफ 3 अपॉन किती आहे 1 आहे. चला आता काय करा रे, हे 1 इकडे येते, किती येतो एफ ऑफ 3 ही किंमत किती आहे 4 आहे. मायनस 3 इंटू एफ डॅश ऑफ 3 ची किंमत किती आहे 1 आहे. अपॉन किती झाले रे, अपॉन 1 झाले. दिस इज इक्वल टू 4 मायनस 3 अपॉन 1 बाय 1 इज इक्वल टू किती उत्तर आलेलं आहे 1 आलेलं आहे. युअर आन्सर इज डी. आन्सर आलेला आहे डी आलेलं आहे. ओके, इकडे या. यू कम हियर. another MCQ is here. Okay, we will solve this. चला रे, इथं पहा पोरांनो, इथं काय रे, x in bracket 1 plus y in bracket काय झालं रे 1 plus x is equal to किती आहे 0 आहे. आता काय करा रे, हे प्लस वर पुढे येऊन चला. इथं काय झालं, x रूट ऑफ किती आहे 1 plus y is equal to किती रे minus y अंडर रूट ऑफ किती आहे 1 plus किती आहे रे x आहे. बरोबर आहे. आता पुढे पहा. आता काय करा तुम्ही पोरांनो, आता काय करता, ह्याचं काढा, त्याचं काढा डेरिव्हेटिव्ह. ह्याचं काढा, त्याचं काढा. इथं प्रोडक्ट रूल आणि इथं काय रे प्रोडक्ट रूल वापरायचा आपल्याला. बरोबर आहे का? ओके, चला आता मी काय करतो आहे, डेरिव्हेटिव्ह काढतो आहे. किंवा हे समजत नसेल तर थोडं वेगळ्या पद्धतीने करता येतात, असं काही नाही. आता मी काढायचा प्रयत्न करतोय डेरिव्हेटिव्ह. इकडे कसं काढायचं बघा. चला पोरांनो, डेरिव्हेटिव्ह काढूया आपण. पहिला फंक्शन ते दुसरा फंक्शन. पहिल्याला ठेवलं
दुसऱ्याचं काढलं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एनिथिंग 1/2 रूट ऑफ 1 प्लस 1 आहे की नाही. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचं काढलं अधिक दुसऱ्याला ठेवलं आणि x साठी किती आलेलं आहे 1 आलं. दिस इज इक्वल टू मायनस पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचं काढलं दुसऱ्याचं काय रे 1/2 रूट ऑफ किती आहे 1 प्लस किती रे x आहे 1 प्लस किती आहे x आहे y into 1/2 रूट ऑफ किती रे 1 प्लस x आहे किती आहे 1 प्लस x आहे आणि प्लस पहिल्याला दुसऱ्याचं काढलं प्लस दुसऱ्याला ठेवलं 1 प्लस x आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे dy बाय dx. एनी प्रॉब्लेम हियर काही प्रॉब्लेम नाही. ओके आता सुरुवाती पद बघा रे कोणते कोणते पद करता x अपॉन किती आहे x अपॉन 2 रूट ऑफ 1 प्लस y dy बाय dx प्लस इथे किती आहे रे रूट ऑफ किती आहे रे 1 प्लस y दिस इज इक्वल टू मायनस मल्टिप्लाय करा मायनस y बाय किती होतं रे तो रूट ऑफ किती आहे 1 प्लस x मायनस ने मल्टिप्लाय करा मायनस रूट ऑफ 1 प्लस x हे काय झालं रे dy बाय dx ज्याच्यापाशी आहे dy बाय dx असे एकत्र करा सजाती पद एकत्र करा यांच्यापाशी आहे आणि यांच्यापाशी आहे ते दोन एकत्र करा यांच्यापाशी नाही ते दोन एकत्र करा हे काढलं आपण किती रे x बाय किती 2 रूट ऑफ 1 प्लस y dy बाय dx इकडे किती आहे प्लस रूट ऑफ 1 प्लस x dy बाय dx is equal to minus y by 2 root of 1 plus किती आहे रे x आहे हा झाला. त्याच्यानंतर याच्यापाशी नाही तो पण पुढे येऊन टाक तो पण पुढे या हा प्लस आहे हा काय झाला रे मायनस झाला. इथे किती आहे 1 plus y काही नसते म्हणजे 1 राहते काही नसते म्हणजे काय राहते तिथं 1 राहते इथं काही नसते म्हणजे 1 राहते. याचा एलसीएम किती आला रे एलसीएम आलेला आहे 2 रूट ऑफ किती आहे 1 प्लस y यांनी ह्याला गुणायचं यांनी ह्याला गुणायचं यांनी ह्याला गुणलं x आलं यांनी ह्याला गुणलं हे 2 हे आणि हे एकाच कंसात येतील याचा पण कोटी 2 याचा पण कोटी 2 आणि म्हणून ते दोघं पण काय करतील रे एकाच अंडर मध्ये येतील. इथे किती आहे 1 प्लस y इथे किती आहे 1 प्लस x आले का एकाच कोटीत आले. चला पुढे बघा रे आता इथे किती आहे इथे मायनस कॉमन काढा पहिले जसं किती आली इथं 2 रूट ऑफ किती आले रे 1 प्लस x आली हे मायनस कॉमन हे प्लस झालं हे y प्लस हे ह्याला बघा करा किती आलं रे हे 2 किती आलं रे 2 इथे किती आहे हे 1 प्लस y आणि इथे किती होतं रे 1 प्लस x किती होतं 1 प्लस x होतं नाही का. एनी प्रॉब्लेम हियर काही प्रॉब्लेम नाही. आता इथे एक काम करा तुम्ही काय काम करता आय विल राईट हियर इथं लिहू इथं काय करतो रे काय dy बाय dx इज इक्वल टू मी काय करतो इथं बघा रे हे मायनस आहे हे काय रे मायनस आहे इथे बघा हे y इन ब्रॅकेट किती रे 2 आणि ह्या रूट मध्ये किती आहे 1 प्लस y आणि परत किती रे 1 प्लस x येतो पहा अपॉन किती आहे रे अपॉन 2 रूट ऑफ किती 1 प्लस x असा येतो. आता ह्याला गुणिले करतो मी गुणिले करतो हे खालचा वर पडतो किती झाला रे 2 रूट ऑफ किती आहे रे 1 प्लस किती आहे y अपॉन हे येतो किती रे x प्लस
किती आहे तर 2 रूट ऑफ किती आहे 1 प्लस y 1 प्लस x असा येतो की नाही बरोबर आहे का 1 प्लस x काय होता 1 प्लस y होता चला आता इथे पुढे बघा काय होतं बघा हे काय रे dy by dx किती होतं रे dy by dx इक्वल टू कोणते टर्म असतात बघा रे इथं बघा हे गुणाकार झालं हे वर गेला आणि हे खाली आला नाही का इथे x 2 आहे नाही का तिथे किती आहे x 2 आणि तिथे किती ते आहे नाही का इथं y 2 आहे x किती आहे रे 2 आहे व्हिडिओ बंद करा रूट ऑफ 1 प्लस y आहे प्लस y आहे रूट ऑफ किती रे 1 प्लस x e इक्वल टू किती आहे 0 आहे e इक्वल टू किती आहे 0 आहे इथं बघा रे सोप केली का आता ह्याला पुढे येऊन चला x रूट ऑफ 1 प्लस y स्टुडंट सगळं हे बघा रे हे मायनस y आणि 1 प्लस x इकडचा जो टर्म इकडे झालेला आहे आता हे काम करा ह्याला बाहेर काढा त्या ठिकाणी काय करा स्क्वेअरिंग करा ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स दोन्हीही कंसवर करा काय होतं x वर्ग होतो हा काय होतो x वर्ग होतो आणि हा काय झाला वर्ग आणि वर्ग निघून गेला काय झाला रे 1 प्लस y हा मायनस वर्ग प्लस झाला y वर्ग त्याचा वर्ग काय झाला 1 प्लस x असं झाला ते ओके आता एक काम करा तुम्ही काय काम करणार आहात हे x चा टर्म इकडे घेऊन या हे y चा टर्म इकडे घेऊन चला हे x स्क्वेअर बाय किती रे 1 प्लस x इथे किती रे y स्क्वेअर बाय किती आहे 1 प्लस x ओके आता काय करा याचा व्यस्त करा व्यस्त काय करा व्यस्त करा खालची वरी वरची खाली 1 प्लस x अपॉन किती x स्क्वेअर आहे 1 प्लस y अपॉन किती रे y स्क्वेअर आहे किती ह्याला 1 अपॉन किती x स्क्वेअर आहे प्लस किती रे x अपॉन किती x स्क्वेअर आहे इक्वल टू 1 अपॉन y स्क्वेअर आहे प्लस किती y अपॉन किती रे y स्क्वेअर आहे आता इथं काय झालं पहा 1 अपॉन किती रे x चा वर्ग इथे किती रे हे x कॅन्सल झाले 1 बाय किती होतं रे x इक्वल टू इथे किती आहे रे 1 बाय y स्क्वेअर प्लस किती रे 1 बाय किती आहे y हे झालं ते 1 बाय y झालं आता एक काम करा काय काम करणार आहात तुम्ही लसावे किती आला रे x वर्ग आला याने ह्याला डिवाइड करा इथे किंवा आली हे डिवाइड करा किती झालं x आला इज इक्वल टू इथं y वर्ग याने ह्याला डिवाइड करा इथं 1 आली इथे किती आली y आला नाही का समजलं का आता काय करा स्टुडंट्स हे इकडं आता हे आणि इथे हे आहे त्याला आणखी खाली वरी करतो तो इथं आपला ऑलरेडी चालू होतं ना इथं चालू होतं इथंच काय करा डेरिव्हेटिव्ह काढायचंच पुढे करत बसू नका इथं डेरिव्हेटिव्ह काढा कुठं काढता डेरिव्हेटिव्ह काढून घ्या डेरिव्हेटिव्ह काय होतं हे वर आहे खाली आहे हे वर आहे आणि काय आहे खाली आहे डेरिव्हेटिव्ह काढा होतं काय होतं इथे x चा वर्ग आहे नाही का आपण जर इथे x चा वर्ग आहे अपॉन किती रे 1 प्लस x आहे आणि जर आपण हे ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय होतं मल्टिप्लाय करा तर काय होतं हे ह्याला मल्टिप्लाय करा काय होतं x वर्ग होतं हे ह्याला मल्टिप्लाय करा काय होतं x वर्ग y होतं हे ह्याला मल्टिप्लाय करा काय होतं y वर्ग होतं हे ह्याला मल्टिप्लाय करा काय होतं x y वर्ग होतं तर इकडे घेऊन या ह्याला इकडे आणा y ला हां हे मायनस y स्क्वेअर झालं हे
प्लस एक्स वर्ग झालं नाही का. आणि हे किती आहे प्लस एक्स वर्ग वाय झालं. इकडे घेऊन या मायनस एक्स वाय वर्ग आहे. किती कोण किती झालं हे 0 झालं. समजलं का. मी काय केलं पाप माहित आहे हे प्लस वाय वर्ग आहे मायनस वाय वर्ग प्लस एक्स वर्ग झाला एक्स वर्ग वाय हे झाला मायनस. आता मायनस ने मल्टिप्लाय करा काय झालं हे वाय वर्ग मायनस एक्स वर्ग वाय प्लस एक्स वाय वर्ग झाला. सर्वांना मायनस ने मल्टिप्लाय केलेलं आहे. चला स्टुडंट इथं काय झालं रे वाय वर्ग एक्स वर्ग तर असं झालेलं आहे. इथं काय एक्स वाय वर्ग आहे. चला आता आपण काय काढायचं आता डेरिव्हेटिव्ह काढा. बरं पाहू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय वर्ग चा किती झाला रे 2y dy बाय dx झाला. एक्स वर्ग चा किती झाला 2x झाला. इथं प्रोडक्ट वापरा. काय वापरा प्रोडक्ट रूल वापरा. पहिल्याला ठेवलं एक्स वर्गला ठेवलं y चा डेरिव्हेटिव्ह काढला dy बाय dx झाला प्लस y ला ठेवलं x वर्ग चा डेरिव्हेटिव्ह झाला 2x संपलं का. प्लस पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचं काढा 2y dy बाय dx आलं. x ला ठेवलं y वर्ग डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx आला प्लस y वर्गला ठेवलं x डेरिव्हेटिव्ह झाला रे 1 झाला. e इक्वल टू किती आहे इथं 0 आहे. इक्वल टू किती परिणाम 0 आहे. आणखी याला छोटं करता येईल का. हे जे y वर्ग मायनस x वर्ग आहे ना छोटं करता येईल का रे. आणखी छोटं करता येईल बघा. आणखी छोटं करायला हे इथं काय y वर्ग इथं किती आहे y वर्ग एकत्र घ्या त्याला आहे का नाही. पुढला या तर हे y वर्ग एकत्र घेतलं आणि हे प्लस किती रे x y वर्ग इथं किती आहे रे x वर्ग y इक्वल टू 0 आहे. आता ह्या दोघांतून काय कॉमन निघतं पोरांनो y स्क्वेअर कॉमन निघतो. काय राहतं 1 प्लस किती राहतो x राहतो. इथून काय कॉमन निघतं काय कॉमन निघतं x वर कॉमन निघतं. काय राहतं 1 प्लस किती रे y इक्वल टू किती आहे 0 आहे. बरोबर आहे का. चला आता आपल्याला काय करता येईल हे टर्म पुढे घेता येईल. किती रे y वर्ग इथे किती 1 प्लस x इक्वल टू किती आहे x वर्ग 1 प्लस किती रे y इथून कॉमन काय येतं ना पोरांनो 1 प्लस x पहिल्याला ठेवलं परत असं ते येते ना आणखी वाढतं ते मायनस y आणि ते किती आहे x प्लस y चावे पडायचे. इथं काय झालं हे एक्स वाय झालं. इथं काय झालं एक्स मायनस वाय. आता इथून आणि इकडे सारखं आहे काय करायचं एक्स मायनस वाय इक्वल टू 0 समजलं का. आणि हे आणि हे वेगळं आहे मग काय करायचं रे एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय इक्वल टू किती आहे 0 असं आहे. आणि एक्स इक्वल टू वाय किंवा वाय इक्वल टू काय होतं हे एक्स. आता मग पहा काय होतं बघा रे इथून डायरेक्ट येईल बघा x प्लस y प्लस xy असं आहे. मी काय करतो इथं y प्लस xy इथं ठेवतो आणि मायनस x पुढे घेऊन जातो. इथं y कॉमन काढतो 1 प्लस x घेतो मायनस x अपॉन किती 1 प्लस x झालं मायनस x झालं. म्हणजे काय झालं y इक्वल टू मायनस x अपॉन किती आहे 1 प्लस x असं आहे बघा तुम्ही. y इक्वल टू x हे झालं आणि y इक्वल टू हे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय काढता येतं डेरिव्हेटिव्ह काढता येतं. पुन्हा पाहून घ्या सुरू करता सुरू करणार. आता हे बघा रे पुरीनो
x मायनस y इक्वल टू 0 झालं. इथं a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे a वजा b आणि a अधिक b आहे. आहे का नाही? इथं काय a वर्ग वजा b वर्ग म्हणजे काय? a वजा b आणि a अधिक b आहे. मला माहिती आहे ना? काय हे a वर्ग वजा b वर्ग म्हणजे काय रे? a मायनस b आणि काय आहे? a प्लस b आहे. तसंच लिहिलं होतं. x मायनस y आणि x प्लस y असं लिहिलं. इथून आपण xy कॉमन काढला, x मायनस y राहिलं. आपल्याला रूल आहे हे दोन टर्म आहेत, हा एक टर्म आणि हा एक दोन टर्म झाले. दोन टर्म मधून एक जर सारखा निघत असेल तर तो कॉमन काढला लागत असतो. तर मी आता काय केलं पोरांनो, ती कॉमन काढलाय. काय कॉमन काढलाय? x मायनस y कॉमन काढलाय. आतमध्ये काय राहतो? x प्लस y हे राहतो आणि प्लस किती राहतो रे? xy राहतो. इज इक्वल टू किती आहे रे? 0 आहे. मग तुम्हाला काय होतं माहिती आहे का? हे दोन ब्रॅकेट बरोबर 0, तेव्हा प्रत्येक ब्रॅकेट बरोबर 0. x मायनस y बरोबर 0 आणि x प्लस y प्लस xy बरोबर सुद्धा 0 आहे. मग हे जर पुढे घेऊन गेलं तर x बरोबर y होतो. म्हणजे काय रे? y बरोबर x एक इक्वेशन आलं. आता या दोघांतून काय कॉमन काढा मुलींनो? ह्या दोघांतून y कॉमन काढा. ह्या दोघांतून तर 1 प्लस काय राहिलं? x राहिलं. आणि हा जो x आहे ना आपण घेऊन चला. बघा हे y बरोबर काय झालं रे? मायनस x अपॉन हे 1 प्लस x झालेलं आहे. आता ह्याचं पण डेरिव्हेटिव्ह काढता येतं आणि ह्याचं पण डेरिव्हेटिव्ह काढता येतो. चला y चा डेरिव्हेटिव्ह किती झाला रे? dy बाय dx इज इक्वल टू किती आलं रे? 1 आलं. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. काय होतं बघा? y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx बरोबर आता काय करायचं? छेदाला ठेवायचं. छेदाला ठेवायचं. अंशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. किती आला रे? मायनस 1 आला. मायनस अंशाला ठेवायचं. अंशाला ठेवलं. आहे का नाही? आणि छेदाला डेरिव्हेटिव्ह काढा. किती येतो रे? 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1 येतो. अपॉन किती आहे? छेदाचा वर्ग. 1 प्लस किती आहे? x चा किती होतो? वर्ग होतो. आता ह्याची ह्याला मल्टिप्लाय करा. मायनस 1 मायनस x मायनस किती रे? किती होतं इथं बघा ना. ही मायनस 1 येतं ते डेरिव्हेटिव्ह. पुन्हा पाहून घ्या मुलींनो. इथं काय केलं आहे की आपण एक काम करतो समजत नसेल तर काय करायचं? हे बघा. म्हटल्यास ते मायनस डायरेक्टली बाहेर काढतो. मायनस काय करतो? डायरेक्टली बाहेर काढून ठेवा. मायनस बाहेर काढून ठेवलं. छेद ठेवला. अंशाचा डेरिव्हेटिव्ह काढला. किती आला रे? प्लस 1 आला. इथं मायनस अंश ठेवा, छेद डेरिव्हेटिव्ह काढला. आता पुढे बघा काय होतं? हे मायनस बाहेरच ठेवा, काही अडचण नाही. इथं काय झालं रे? 1 प्लस x झालं. मायनस ने मल्टिप्लाय करायचं. चला रे मायनस x झाला. अपॉन किती आहे? 1 प्लस x चा किती वर्ग? प्लस x मायनस x कॅन्सल झाला. मायनस ने मल्टिप्लाय करा. 1 अपॉन मायनस 1 अपॉन 1 प्लस x याचं नाव करे वर्ग. व्हॉट इज दिस? दिस इज अ dy बाय dx. आहे का नाही? तर अशा पद्धतीने dy बाय dx ची किंमत 1 पण आली. dy बाय dx ची किंमत किती आली? मायनस 1 अपॉन 1 प्लस आली. तर हे आन्सर सी आलं. आहे का नाही? एखादी प्रॉब्लेम असा y इक्वल टू f ऑफ x आहे. आहे का नाही? हे बरोबर हे आहे तर डायरेक्टली ते पुढचंच घ्या ना. हे काय घेतं आपलं? हे मायनस किती रे? कोसेक x इंटू किती आहे? cos x आहे. आहे का नाही? कोसेक x इंटू किती आहे? cos x आहे. मग आपल्याला काय करता येईल बघा? काय करता येईल रे? हे पहा. हे बरोबर हे बरोबर हे आहे. तर मी y इक्वल टू मायनस कोसेक x इंटू cos x घेतो. आहे का नाही? when you was in 10th standard आपल्या सर्वांना माहिती आहे. काय माहिती आहे? कोसेक x इक्वल टू किती आहे? 1 बाय sin आहे. आणि sec x इक्वल टू किती आहे? 1 बाय cos x आहे. tan x इक्वल टू किती आहे? 1 बाय cot x आहे. cot x इक्वल टू किती आहे? 1 बाय tan x आहे. ओके. तर एक काम करा.
बघा हे y इक्वल टू हे मायनस लिहिलं मी आणि हे काय लिहिलं रे cos x लिहिलं बरोबर आहे. तर हे जो काही कोशेक आहे कोशेक 1/sin 1/sin y इक्वल टू काय झाला cos/sin म्हणजे मायनस किती झाला cot x झाला मायनस किती झाला cot x झाला. इकडे पुढे काय अडचण आहे का तुला अडचण आहे परत की असं नाही म्हणजे हे कोशेक म्हणजे काय 1/sin कोशेक म्हणजे काय 1/sin मायनस cos बाय किती आहे sin आणि cos/sin म्हणजे काय रे cot आहे sin x cos x equal to tan x cos x sin x equal to cot x आहे. हे आपण 10वी मध्ये शिकलेलं आहे. आता काय करा परत डेरिव्हेटिव्ह काढा y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx डेरिव्हेटिव्ह ऑफ cot मायनस cos x स्क्वेअर x किती रे मायनस cos x स्क्वेअर हे मायनस आणि हे मायनस काय झालं रे प्लस. मग आता काय करायचं dy by dx x किती आहे π/2 किती आहे π/2 आहे. मग काय करायचं रे कोशेक स्क्वेअर काय घ्यायचं π/2 घ्यायचं. π/2 म्हणजे काय झालं 90 झालं किती झाला π/2 ना का π/4 आहे π/2 एक तर π/4 आहे π/2 आहे किती रे π/2 आहे किती आहे कोशेक स्क्वेअर π/2 आहे. मग हे बघा पोरांनो हे आपल्याला माहिती पाहिजे sin 90 किती होतं रे 1 होतं आणि cos 90 किती होतं 0 90 चा अर्थ काय रे sin π/2 चा किती रे π/2 चा आणि cos किती π/2 चा. तर मला सांगा इथं कोशेक आहे कोशेक म्हणजेच काय रे 1/sin स्क्वेअर π/2 म्हणजे 1/1 किती उत्तर आलं 1. अशा पद्धतीने किती उत्तर आलं 1/1 म्हणजे किती उत्तर आलं 1 आलं 1. 90 किती आहे sin 90 म्हणजे 1/sin असं 90 ते उत्तर किती आलं रे 1 आलेलं आहे. किती आहे बघायचं आता h of x इक्वल टू किती आहे रे 2 + x² अपॉन किती रे 2 - x². त्याचा काय काढा याचे डेरिव्हेटिव्ह काढा काय काढा डेरिव्हेटिव्ह काय होतो h डॅश ऑफ काय होतो x इक्वल टू हे छेद आहे छेद ठेवा 2 - x वगैरे ठेवलं त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे 0 त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे 2x आला किती आला 2x आला मायनस अंश ठेवा 2 प्लस किती आहे x वगैरे ठेवा आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2 चा 0 आला x चा किती आला रे -2x आला अपॉन किती आहे 2 - x चा वर्ग आणि त्याचा काय होतं रे वर्ग होतो. आता इथे किती आहे 2 - x² त्याचा काय होतं रे वर्ग होतो बरोबर आहे. आता 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा 2x * 2 म्हणजे काय झालं 4x झाला 2x * 3 म्हणजे काय झालं -2x³ झाला. आता -2x आणि हे मायनस काय झालं रे प्लस 2x * 2 म्हणजे काय झालं रे 4x झाला किती झाला 4x झाला. आता हे मायनस आणि हे मायनस म्हणजे काय झालं रे प्लस 2 * 3 म्हणजे काय झाला 2x³ झाला. एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. -2x² आणि +2x² कॅन्सल झालं 4x + 4x 8x अपॉन किती रे 2 - x² त्याचा काय झाला रे वर्ग. व्हॉट इज दिस h डॅश ऑफ x व्हॉट इज दिस h डॅश ऑफ x. आता आपल्याला काय करता येईल मुलींनो काय करता येईल h डॅश ऑफ 1 काय करायचं h डॅश ऑफ 1 म्हणजे ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय ठेवा 1 ठेवा
काय ठेवा 1 ठेवा. काय होतं रे 8 into 1 अपॉन 2 minus 1 तर 1 काय झालं तो बरोबर झाला. 8 into 1 म्हणजे 8 झाला. 2 minus 1 म्हणजे 1 1 चा वर्ग 8 1 चा वर्ग 1 म्हणजे झाला 8. h dash of 1 किती आला 8 आला. आता हे तुमचं सोल्युशन आहे. काय रे प्रॉब्लेम कोणता तुमचा f of x किती रे 1 minus root x आहे प्लस ही किती आहे 1 plus root x. आता काय झाला रे वर्ग होतो. आता काय झालेले आहे वर्ग होतो. एक काम करा तुम्ही तो 1 आहे ना ते काय करा मायनस रूट x करा त्याचं एक्सपान्शन करा. बरोबर काय करा एक्सपान्शन म्हणजे विस्तार करा. विस्तार म्हणजे कसं रे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय रे a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मला सांगा 1 चा वर्ग 1च 2 गुणिले 1 गुणिले रूट म्हणजे काय झालं रे हे रूट x झालं प्लस रूट x चा वर्ग म्हणजे काय रूट x चा वर्ग म्हणजे किती x. पुढे बघा 1 प्लस 1 2 2 रूट x मधून 1 रूट x गेला तर 1 रूट x राहतो. किती रूट x राहतो रे फक्त 1 राहतो. 2 रूट x मधून 1 रूट x गेला तर फक्त रूट x राहतो प्लस किती आहे x आहे. व्हॉट इज दिस f ऑफ x झाला. तर याचं रूपांतर असं केलं. आता याचं काढा डेरिव्हेटिव्ह काय झाला रे f डॅश ऑफ x is equal to 2 चा किती झाला रे 0 झाला. रूट x चा काय झाला 1/2 रूट x झाला प्लस x चा काय झाला 1 झाला. f डॅश ऑफ 1 f डॅश ऑफ काय रे 1 हे बघा f डॅश ऑफ किती आहे 1 आहे. मग काय करा पुढे बघा 1/2 रूट ऑफ 1 प्लस किती आहे 1 आहे 1/2 1 चा वर्गमूळ 1 झालं. 1 गुणिले 2 म्हणजे 2 झालं अधिक 1 अर्ध अधिक 1 दीड दीड अर्धा अधिक 1 दीड दीड म्हणजे 3/2. f डॅश ऑफ 1 किती झाला 3/2 झाला. ओके आता हे दिलेला प्रॉब्लेम जसा आहे तसं मी घेतो आहे. काय आहे x चा वर्ग प्लस किती रे प्लस अंडर रूट ऑफ किती x चा वर्ग आहे प्लस अंडर रूट ऑफ किती x चा वर्ग प्लस